हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत लिंबाचं आंबट गोड चटपटीत असं लोणचं. त्यासाठी आपण छान पिवळे लिंब घ्यायचे आहे. आता आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आता हे लिंब आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित पुसून घेणार आहोत. आता आपले लिंब छान कोरडे करून घेतले आहे. आता ते आपण कट करून घेणार आहोत. आपल्याला याचे 8 भाग करायचे आहेत. अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या छोट्याच फोडी बनवायच्या आहेत. अशा पद्धतीने हे लिंबू आपण सर्व कट करून घेतले आहे. यामधील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने या सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे. यामध्ये जर बिया राहिल्या तर आपलं हे लोणचं कडू होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक बी हे काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने काढायचं आहे. आपल्याला झटपट लिंबाचं लोणचं बनवायचं आहे. त्यासाठी मी 25 लिंब घेतले आहे. त्यासाठी साहित्य: काश्मीरी लाल मिरची, मीठ, अर्धा किलो साखर आपण घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला लिंब हे वाफवून घ्यायचे आहे. चला तर आपण कुकरमध्ये हे लिंब वाफवून घेऊया. आता आपण हे लिंबू सर्व कुकरमध्ये घालून घेणार आहोत. याला आपल्याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण हे वाफवून घेऊया. या लोणच्यासाठी आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये. अशाच पद्धतीने आपल्याला हे लिंबू वाफवून घ्यायचे आहे. यासाठी आपल्याला स्वच्छ कोरडे भांडे वापरायचे आहेत. त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही. आता आपलं लिंबू हे छान नरम झालं आहे. आता यामध्ये आपण साहित्य घालून घेणार आहोत. तर आता आपण यामध्ये 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मीठ, 500 ग्रॅम साखर, आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. आता आपली साखर छान मिक्स करून घेतली आहे. हे आपण आता 4 ते 5 तास झाकून ठेवणार आहोत. चला आता आपले 5 तास झाले आहे. आपलं लोणचं छान तयार झालं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपलं चमचमीत लोणचं तयार झालं आहे. कशी वाटली माझी रेसिपी नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही देखील अशा प्रकारे लोणचं करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. थँक्यू.